नमस्कार. आज आपण कमकुवत नाही, तर कणखर आणि स्वाभिमानी माता रमाई यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. काय होतं, साधारणतः माता रमाईचं नाव घेतल्याबरोबर सर्वांच्या समोर एक आतापर्यंतच्या लेखकांनी, इतिहासाने मांडलेली रमाई म्हणजे कमकुवत, गरीब, अडाणी, साधीभोळी, शोषित स्त्री हे चित्र उभं राहतं. खरं म्हणजे ज्या अभ्यासकांनी खऱ्या अर्थानं अभ्यास केलेला आहे, माता रमाईचं जीवन अनुभवलेलं आहे, त्या अभ्यासकांच्या विवेचनातून हे स्पष्ट होतं, की माता रमाई ही गरीब, कमकुवत, शोषित अशी स्त्री नव्हतीच. खरं म्हणजे त्यांचा जन्म गरिबीतला होता, जीवन संघर्षमय होतं हे सत्य आहे. परंतु त्या शोषित, गरीब, अडाणी नव्हत्या. सुरुवातीला त्या अडाणी असतील, परंतु माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात राहून त्या कणखर, खंबीर, स्वाभिमानी, लढाऊ आणि संघर्षशील जीवन जगणाऱ्या एक स्वाभिमानी स्त्री होत्या. हे समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, की बाबासाहेबांच्या सहवासात त्यांना लाभलेलं जे आयुष्य आहे, त्या आयुष्याने माता रमाईचं आयुष्य पूर्णपणे व्यापलं होतं आणि हे सारं संघर्षमय होतं. बरं, हे पाहत असताना त्यांना जो वारसा लाभला तो थोडक्यात पाहूयात. कसा? महात्मा फुले यांचं निधन झालं 1890 ला. त्याच्या एका वर्षानंतर 1891 ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. चला, माता सावित्रीबाई फुले यांचं निधन झालं 1897 ला. त्याच्या एका वर्षानंतर माता रमाईचा 1898 ला जन्म झाला. पहा, रचित हा निसर्गाने घडून आणलेला योगायोग असू शकेल, पण आपण ते नक्की म्हणूयात, की या दोन्ही महान क्रांतिकारकांच्या मृत्यूच्या एका वर्षानंतर या दोन जणांचा जन्म म्हणजे एका वर्षाच्या फरकाने झालेला जन्म म्हणजे 1891 आणि 1898 या 2 वर्षी माता रमाई आणि वस आंबेडकर यांचा झालेला जन्म म्हणजे फुले दाम्पत्य यांनी जी सामाजिक परिवर्तनाची, ज्या समाजाच्या विरुद्ध लढल्या, स्त्री शिक्षणाचा ध्यास ज्यांनी धरला, संपूर्ण आयुष्य सामाजिक क्रांतीसाठी ज्यांनी घालवलं, ती क्रांतीची मशाल त्यांच्या खांद्यावरची ही डॉक्टर वस आंबेडकर आणि माता रमाई यांच्या खांद्यावर देण्यासाठी निसर्गाने हा केलेला आटापिटा असू शकतो. आणि त्यामुळंच माता रमाई आणि डॉक्टर वस आंबेडकर यांचं आयुष्य आपण पाहत असताना माता रमाईकडे थोडासा कनाडोळा केलेला दिसतो. जेवढा बाबासाहेबांचा संघर्ष आहे तो नक्कीच महान आहे, तो मानवतेसाठी आहे. परंतु माता रमाईचा देखील हा एक कुटुंबापुरती मर्यादित स्त्री नसून या क्रांती सूर्याला प्रखरपणे, तेवढ्याच ताकदीने, खंबीरपणे साथ देणारी ती एक स्वाभिमानी स्त्री होती. म्हणून माता रमाईकडे त्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. अन्यथा त्या माऊलीने केलेला संघर्ष, दिलेलं बलिदान हे व्यर्थ ठरेल. आणि त्यामुळेच माता रमाई ही कमकुवत नसून ती एक कणखर आणि स्वाभिमानी स्त्री होती. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. खरं म्हणजे माता रमाईचा विवाह ज्या दिवशी डॉक्टर वस आंबेडकर यांशी झाला, त्याच दिवशी त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आली होती, की हा माणूस क्रांती करणारा, क्रांतिकारक आहे, समाजाचं परिवर्तन करणारा हा एक लढवय्या, हा एक वादळच आहे. आणि या वादळाशी आपला पाला पडलाय. आपण या क्रांती सूर्याची आपण सावली म्हणून जगणार आहोत. त्यामुळं आपलं जीवन हे सामान्य स्त्रियांसारखं असणार नाही, तर आपल्यालाही या वादळाची साथ द्यावी लागेल, तरच हा जोड जमेल. आणि त्या दिवशीपासूनच मनोमन त्या स्त्रीने हे मान्य केलं होतं, की माझं जीवन हे सामान्य स्त्रियांसारखं नाही, तर मला संघर्षमय जीवन जगायचं आहे, हे त्यांनी मान्य केलं होतं. आणि त्यामुळं त्यांचं संपूर्ण आयुष्य मृत्यूपर्यंत आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात येतं, की माता रमाई ह्या कमकुवत नव्हत्या, त्या धाडशी, कणखर, खंबीर आणि बाबासाहेबांना तेवढ्याच ताकदीनं साथ देणाऱ्या एक स्वाभिमानी स्त्री होत्या. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे स्वतःचे आईवडील, सासरे, आत्या, दीर आणि स्वतःची 4 मुलं
या सर्वांचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला. तरी देखील ही स्त्री न खचता न घाबरता आपल्या पतीच्या महान कार्यात खंबीरपणे साथ देते. एखादी स्त्री असती तर कोलमडली असती, परंतु माता रमाईने बाबासाहेबांच्या या महान कार्यामध्ये कुठलाही अडथळा आणला नाही. तर आपलं दुःख बाजूला सारून ज्या करोडो जनतेच्या हितासाठी बाबासाहेब लढत होते, त्या लढ्यामध्ये माता रमाईने प्रखर साथ दिली आणि त्यामुळेच माता रमाईला कमकुवत म्हणणं, शोषित म्हणणं हा त्यांच्यावरचा अन्याय ठरेल. म्हणून माता रमाईचं आयुष्य वेगळ्या अँगलनं तपासणं गरजेचं आहे. सत्य जगासमोर आणणं गरजेचं आहे. आपण पाहतोय 1913 ते 16 ह्या दरम्यान सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकरांना 25 रुपये महिना अशी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेमध्ये पाठवलं होतं. आणि या 25 रुपयामध्ये त्यांचं राहणं, शिक्षण खर्च, सारा खर्च भागवायचा होता. खरं म्हणजे शिष्यवृत्ती देणं हे महान कार्य आहे, परंतु ती शिष्यवृत्ती त्या तुलनेत फार कमी होती. तरीही बाबासाहेब आंबेडकरांनी या 25 रुपयाच्या शिष्यवृत्तीमध्ये आपलं शिक्षण भागवलं. हे करत असताना त्यांना अनेक प्रकारानं काटकसर करावी लागली. जेव्हा माता रमाईला कळलं की बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतल्या त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ब्रेडचा तुकडा खाऊन जगतायत आणि वाचलेल्या पैशातून नवे नवे पुस्तकं घेतायत, वाचतायत, ज्ञान वेचतायत, ज्ञानाचा समुद्र उपसतायत, हे जेव्हा माता रमाईला कळलं की माझा नवरा, माझे पती हा एक क्रांतीसूर्य आहे, ज्ञान उपसण्यासाठी स्वतः उपाशी राहतोय. मला सांगा, एखाद्या स्त्रीनं म्हटलं असतं तुम्ही विदेशी चाललात, आमच्या लेकराबाळाचं, आपल्या लेकराबाळाचं काय, माझ्या संसाराचं काय, मी जगू कशी, अनेक प्रश्न मांडले असते. पण माता रमाईला जेव्हा कळलं की बाबासाहेबांना उपाशी राहून शिक्षण घ्यावं लागतंय, तेव्हा माता रमाईने त्यांना पत्र पाठवून सांगितलं की आमच्या संसाराची तुम्ही काळजी करू नका, आम्ही सुखरूप आहोत, तुम्ही खुशाल ज्ञानाचा सागर उपसा, कारण तुम्हाला हजारो नव्हे लाखो करोडो दीनदलितांच्या उद्धाराचं कार्य करायचं आहे. आणि हे म्हणत असताना त्या केवळ आम्हाला पैसे पाठवा न पाठवा असं म्हणून थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका, आम्ही जमेल ती मदत तुम्हाला करू. आणि या ठिकाणी माता रमाईने स्वतः रोजमजुरी केली, शेणाच्या गोवऱ्या थापल्या, वाळवल्या, विकल्या, त्यातून संसार चालवला आणि उरलेली छोटीशी अमाऊंट, छोटीशी रक्कम ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांना मनी ऑर्डरने अमेरिकेला पाठवत असत. मला सांगा, कुठली स्त्री अशी आहे की जी संसार चालवायला आपला पती सोबत नाही, काय मदत करीत नाही, मुलांचा आजारपण आहे, त्यांचा आजारपण आहे, हे सर्व सहन करून रोजमजुरीच्या जीवावर आणि आपलं दुःख न सांगता न मांडता पत्रामध्ये ती जेव्हा हे सांगते तुम्ही खुशाल शिका, असं म्हणायला वाघणीचं काळीज लागतं. ते वाघणीचं काळीज माता रमाईंकडे होतं, कारण बाबासाहेबांचा संघर्षाने जवळून पाहिला होता. आणि हे संघर्ष करत असताना बाबासाहेब कधीही स्वतः संघर्ष करत नसत, ते रात्रंदिवस समाजाचा, देशाचा विचार करत असत. त्या महान माणसाला साथ देणारी स्त्री ही नक्कीच कणखर, स्वाभिमानी आणि खंबीर साथ देणारी अशी स्त्री त्या माता रमाई होत्या. आणि त्यामुळेच त्यांचं महानपण जे आहे हे आपण जाणतोय. खरं म्हणजे हे केवळ मी म्हणतो म्हणून नाही, तर 30 डिसेंबर 1930 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते, त्या ठिकाणी ते काही दिवस राहिले. राहिल्यानंतर त्यांना आठवण आली की अरे रामू, बायकोला रामू म्हणायचे, रामू संसार कसा चालवत असेल, तिचे 4 लेकरं मेले, बिचारी परेशान असेल. ते म्हणायचे मी हा संघर्ष जो करतोय हा संसारासाठी नाही करत आहे, मी समाजासाठी करतोय, देशासाठी करतोय. आणि ते बाबासाहेब आंबेडकर पत्रात लिहितात, 30 डिसेंबर 1930 ला पत्रात लिहितात, रामू माझ्या आयुष्यात माझ्या सोबतीला तू नसतीस तर माझं काय झालं असतं. कल्पना करा, जे बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या राजाला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये तोंडावर प्रश्न विचारतात की तुम्ही इंग्लंडचे राजा असाल, तुम्हाला आमच्या देशावर राज्य करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असं म्हणण्याची ताकद ठेवणारा माणूस जेव्हा म्हणतोय माता रमाईला की रामू तू नसतीस तर माझं काय झालं असतं, याचा अर्थ समजून घेतला पाहिजे की माता रमाईचं त्यांच्या आयुष्यामधलं असणारं योगदान हे अमूल्य आहे. मुंबईच्या चाळीत राहत असताना माता रमाईच्या गळ्यात सोनं नाणं असायचं नाही, भारी कपडे पण असायचे नाही. त्या
मजुरी करायच्या, आपला संसार चालवायच्या, बाबासाहेबांना देखील मदत करायच्या. पण कधी त्यांनी असं कुठला हट्ट केला नाही. परंतु कसं असतं, समाजामध्ये ज्या स्त्रिया असतात, त्या त्यांना हिणवायच्या, त्यांची हेटाळणी करायच्या. पहा, आमचा नवरा मिलमध्ये कामाला जातो, पण पहा माझ्या गळ्यात सोनं आहे. तू बारिस्टरांची पत्नी आहेस, बारिस्टरांची पत्नी आहेस, पण गळ्यात फुटका मणी नाही. असं म्हणून माता रमाईला ते हिणवायच्या. परंतु माता रमाईने कधीच या स्त्रियांना उत्तर दिलं नाही, उलट त्या शांत राहिल्या. त्यांना माहित होतं, हे गळ्यातलं सोनं हे तकलादू आहे. माझा नवरा, माझं सोनं इतकं मौल्यवान हे सोनं आहे की याची किंमत जग करताय. या स्त्रियांना ही किंमत कळणारच नाही आणि त्यामुळं या स्त्रियांना त्या कधी उत्तर देत नसत. ते शांत राहत. कारण त्यांचं मन बाबासाहेबांच्या संघर्षानं, बाबासाहेबांच्या प्रेमाने, बाबासाहेबांच्या त्यागाने भरून आलेलं होतं. त्यांना माहित होतं की आपला नवरा फार महान व्यक्ती आहे आणि त्या महान व्यक्तीच्या पण बायको आहोत, हेच त्यांना खूप ऊर भरण्यासारखं होतं. आणि त्यामुळं त्या कधीच बाबासाहेबांना सोनं नाण्याची मागणी करत नसत. उलट त्या समाधानी असत. इतर स्त्रियांसारख्या हवळ्या किंवा सोन्याची, चांदीची किंवा कुठल्या पैशांची डिमांड करणाऱ्या माता रमाई नव्हत्या, तर सुख समाधान मानणाऱ्या त्या होत्या. माता रमाईचा संघर्ष जो आहे हा साधा नव्हता. त्यांच्या गरिबीसोबत किंवा बाबासाहेब जो संघर्ष करत होते, ते संघर्ष करत असताना अनेक वेळेला त्यांच्या जीवावर बेतलेला आहे. आपण जो पाहतोय की स्वतंत्र मतदारसंघासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला होता, त्याच्या विरोधात महात्मा गांधींनी 1932ला पुण्याला येरवडा तुरुंगात उपोषण केलं होतं की स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तुम्ही मागे घ्या, अन्यथा मी प्राणांतिक उपोषण करतोय. आणि महात्मा गांधींनी अन्न त्यागलं होतं. 21 दिवसापर्यंत महात्मा गांधी अन्न वाचून राहिले होते. अशी स्थिती निर्माण झाली होती की जर चुकून या उपोषणामध्ये महात्मा गांधीचे प्राण गेले तर काय होईल. आणि बाबासाहेबांना अनेक लोक धमक्या द्यायचे, तार पाठवायचे, पत्र पाठवायचे आणि सांगायचे की जर तुम्ही हे महात्मा गांधींचे उपोषण सोडलं नाहीत, त्या करारावर सही केली नाहीत, तर आम्ही तुमचा जीव घेऊ, तुमच्या समाजाला कापून टाकू. आणि हे वास्तव पण आहे की जर बाबासाहेबांनी असं केलं नसतं तर नक्कीच सामाजिक तेढ, सामाजिक संघर्ष किंवा समाजामध्ये फार मोठं संकट आलं असतं. आणि म्हणून त्या दरम्यान ज्या काही तारा, जे काही पत्र यायचे बाबासाहेबांना धमक्या देऊन, ते मात्र ऐकत असत, वाचत असत. आणि त्यांना मला सांगा, आपल्या नवऱ्याला जर कोणी मारतो असं म्हणणारे हजारो लाखो लोक जर मुंबईत फिरत असतील, पत्र येत असतील, तर त्या माता रमाईच्या मनाची काय अवस्था असेल, काय घालमेल असेल. परंतु मात्र म्हणायच्या, तुम्हाला वाटतं ना हे योग्य आहे, तुम्ही खुशाल लढा. कारण तुमचा लढा हा आपला संसारासाठी नाही, तर आपला लढा हा दीनदलितांच्या भल्यासाठी आहे, त्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे तुम्ही लढा. ही अशी खंबीर साथ देणारी माता रमाई. ज्यावेळेला बाबासाहेबांना कळलं की ठीक आहे, हा संघर्ष होणं अटळ आहे, पण थांबण्यासाठी गरजेचं आहे की महात्मा गांधी फार मोठे व्यक्ती आहेत आणि त्यांचं प्राण जाणं हे काही सोयीचं नाही. कोणाचं प्राण घेऊन कोणाचं भलं करणे हे बाबासाहेबांना आवडणार नव्हतं. म्हणून बाबासाहेबांनी नाविलाजानं त्या पुन्हा करारावर सही केली आणि 2 पावलं मागे आले. त्या स्थितीमध्ये माता रमाईचं जीवन कसं झालं असेल, त्यांचे हार्टबीट्स कसे झाले असतील, म्हणजे त्यांचं जीवन एक सेरावेरा व्हावं त्या पद्धतीने झालं होतं. तरी देखील माता रमाई बाबासाहेबांना साथ देत होत्या, तुम्ही लढा म्हणून. हे म्हणायला वागणीचं काळजी लागतं जे माता रमाईकडे होतं. आणि त्यामुळंच त्या पळकुट्या, कमकुवत, शोषिक स्त्री नव्हत्या, तर त्या खंबीर स्त्री होत्या. आणि बाबासाहेबांच्या संघर्षामध्ये त्यांनी शेवटपर्यंत ह्या पद्धतीने साथ दिली, म्हणून त्या महान होत्या. बाबासाहेब हा संघर्ष करत असताना त्यांचं जे पुस्तकावरचं प्रेम आहे, म्हणजे स्वतःसाठी नाही तर पुस्तकासाठी घर बांधणारे बाबासाहेब आंबेडकर जगातले एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी दादरला राजगृह नावाचा बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये माता रमाईला घेऊन गेले. खरं म्हणजे माता रमाईचे यापूर्वी 4 मुलं लहान वयातच वारल्यामुळं माता रमाई फार खंगल्या होत्या, त्यांची तब्येत फार बिघडलेली होती. पण तरी देखील माता रमाई बाबासाहेबांनी साथ देत असत. त्या बंगल्यावर नेल्यानंतर, आता एवढा मोठा बंगला आहे, एखादी स्त्रीचं हुरळून गेली असती, वागण्या बोलण्यात फरक पडला असता, आविर्भाव आला असता, इगो आला असता. पण नाही, माता रमाईचा साधेपणा तेव्हाही कमी झाला नाही. उलट त्या बंगल्यात गेल्यानंतर, राजगृहामध्ये गेल्यानंतर, कारण त्यावेळेला राजगृह 1933ला
हे चळवळीचं केंद्र बनलं होतं आणि बाबासाहेबांना भेटण्यासाठी शेकडो लोक रोज यायचे आणि त्या बंगल्यामध्ये आपुलकीने लोक घर पाहायचे. मग त्या घरी गेल्यानंतर माता रमाईला त्या सर्वांची चहापानाची व्यवस्था पाहायला लागायची. कधी कधी कार्यकर्त्यांना, खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यांना जेवणाची देखील व्यवस्था करायला लागायची. म्हणजे पडद्यामागच्या माता रमाई ह्या किती खंबीर असतील की त्या ठिकाणाहून कोणताच व्यक्ती बिना चहापानाचा, बिना जेवणाचा वापस गेला नाही. आणि हे म्हणजे मूक व्यवस्थापकाचं काम करणे हे माता रमाईने केलं, ज्याचा गवगवा केला नाही. नाही तर म्हणाल्या असत्या एवढा मोठा बंगला बांधला आणि या ठिकाणी सारी चावडी लावली, सारं बस स्टँड लावलं, हा येतो तो येतो. माता रमाईने येणाऱ्या प्रत्येकाला तेवढ्याच प्रेमाने चहा पाणी केलं, त्यांची काळजी घेतली. त्या ठिकाणी त्यांनी कधीही मी मोठ्या साहेबाची बायको आहे किंवा या बंगल्याची मालकीण आहे हा आविर्भाव त्यांच्या मनी येऊ दिलेला नाही, की त्यांचं महानपण आहे. आणि त्यामुळंच त्या साध्या स्त्री नव्हत्या. साध्या स्त्री असत्या तर नक्कीच त्यांच्या वागण्या बोलण्यात हे आलं असतं, पण ते माता रमाईच्या वागण्या बोलण्यात कधी आलं नाही. 1933-34 हे दरम्यान माता रमाईची तब्येत खूप खालावलेली होती. बाबासाहेबांना वाटलं हिला मुंबईचं वातावरण जे आहे एक दमट वातावरणामध्ये हिचा श्वास गुदमरत असेल, तिला थोडासा बदल व्हावा, हवा पालट व्हावी. म्हणून त्यांनी काय केलं, जे धारवाडला, कर्नाटकात जे धारवाड आहे, ज्या ठिकाणी बळवंत वराळे नावाचे व्यक्ती बाबासाहेबांच्या अतिशय जवळचे, ते हॉस्टेल चालवायचे. त्या ठिकाणी बळवंत वराळे माता रमाईला आपली बहीण मानायचे. मग चला रामूला आपण त्या ठिकाणी काही दिवस चेंज म्हणून, बदल म्हणून, हवा पालट व्हावा म्हणून पाठवूयात. बाबासाहेबांनी माता रमाईला धारवाडला पाठवलं आणि त्या हॉस्टेलमध्ये माता रमाई गेल्यानंतर त्या हॉस्टेलच्या वराळे त्यांच्या पत्नीला इतका आनंद झाला की ते माता रमाईला कुठे होऊन कुठे नाही त्यांना झालं होतं. मग माता रमाईची मनोभावे तीच सेवा करत होते. परंतु आणि ते जे मुलं आहेत त्या हॉस्टेलचे, ते मुलं पाहून माता रमाईला देखील एक बदल झाल्यासारखं वाटलं. हे मुलं जे आहेत ते बाबासाहेबांचे भविष्यातले सैनिक आहेत. त्या मुलांनी शिकलं पाहिजे हे बाबासाहेबांना वाटतं आणि ते मुलं शिकत आहेत ते पाहून माता रमाईला मनोमन खूप आनंद व्हायचा. पण एके दिवशी काय झालं, या हॉस्टेलमध्ये जे निंगामस्ती करणारे मुलं, अभ्यास करणारे मुलं, प्रार्थना म्हणणारे मुलं हे शांत होते, कोणाचा आवाज येत नव्हता. माता रमाईला वाटलं कोण बिमार आहे का, काय झालं काय, त्यांना अंदाज येईना. मग माता रमाईने जेव्हा त्या हॉस्टेलमध्ये चक्कर मारली, पाहिलं तर मुलं शांत होते. कारण का, त्या दिवशी मुलांना जेवायलाच नव्हतं. माता रमाईने चौकशी केली, अरे जेवण झाले का मुलांचे? तर वराळ्यांच्या पत्नी काय बोलणार लागल्या, काय बोलणार, कारण त्या हॉस्टेलचं ग्रँट आलेलं नव्हतं, पैसे आलेले नव्हते आणि जो वाणी होता, दुकानदार होता, तो देखील आता उधार देत नव्हता आणि त्यामुळं रेशन नसल्यामुळं मुलांना काय खाऊ घालावं हा प्रश्न होता. तरी देखील ते माता रमाईची व्यवस्था करत होते. माता रमाईला वाटलं मी तर जेवली आहे, पण या मुलांचं काय? तात्काळ माता रमाईने काय करावं, पैसे नाही म्हटल्यानंतर आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि वराळ्यांना दिल्या. जा म्हणाल्या, ह्या बांगड्या विका, धान्य घेऊन या लेकरांना खाऊ घाला. कारण हे लेकरं बाबासाहेबांचे सैनिक आहेत. बाबासाहेबांना यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. हे मुलं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, माझे अनुयायी म्हणून माझा विचार त्यांनी चालवला पाहिजे. म्हणून माता रमाईच्या बांगड्या वराळ्यांनी घेतल्या, विकल्या, धान्य आणलं आणि माता रमाईने स्वतःच्या हाताने त्या मुलांना स्वयंपाक करून आनंदाने खाऊ घातला. खरं म्हणजे मला सांगा की बाबासाहेबांच्या अबसेंटीमध्ये केलेली कृती म्हणजे बाबासाहेबांनी यांना केलेलं सोनं माता रमाईने कुठलाही विचार न करता आपल्या अंगावरचं सोनं देऊन रेशन आणलं. का, तर बाबासाहेबांच्या चळवळीचे हे पुढचे शिलेदार आहेत, हे जगले पाहिजे, शिकले पाहिजे, तरच बाबासाहेब चळवळ चालेल. म्हणजे किती मोठी स्वाभिमानी स्त्रीची ही एक बाबासाहेबांच्या चळवळीला दिलेली मुख साक्ष आहे. म्हणजे माता रमाई हे जाणून होत्या की बाबासाहेबांना नेमकं अपेक्षित काय आहे, बाबासाहेबांचं कार्य पुढे जाईल कसं, त्यासाठी माता रमाई पदोपदी बाबासाहेबांजवळ पुढे कसे जाईल यासाठी प्रयत्न करत होत्या. आणि त्यामुळंच माता रमाईचं कार्य जे आहे ते अतिशय महान आहे. आणि त्यामुळं आपण वाचताना, बोलताना माता रमाईकडे एक कमकुवत, अडाणी, गरीब स्त्री म्हणून न पाहता त्या सुरक्षित अडाणी होत्या, पण बाबासाहेबांच्या सहवासात राहून त्या शिकल्या, त्या धाडशी झाल्या, कणखर झाल्या आणि संघर्षवान कसं जीवन जगायचं हे त्यांनी शिकलं, अंगीकारलं. आणि बाबासाहेबांच्या म्हणजे एका वादळाची सावली होऊन किंवा या महासूर्याची सावली होऊन जगायचं असेल तर
कसं जगलं पाहिजे हे त्यांनी अंगीकारलं होतं. आणि त्यामुळेच त्यांचं संपूर्ण आयुष्य 1935च्या मृत्यूपर्यंत हे बाबासाहेबांची सावली म्हणून त्या जगल्यात. संघर्षमय जीवन त्यांनी जगलं आणि त्यामुळंच त्या कमकुवत नव्हत्या, तर कणखर आणि स्वाभिमानी होत्या. हे आपण जाणलं पाहिजे. कारण आपल्यासाठीच त्यांनी स्वतःच्या 4 मुलांचं बलिदान दिलं आणि त्या बलिदानाचा परिणाम असा झाला की आज कोट्यावधी लोकांना त्या बलिदानामुळं जीवदान मिळालंय. आणि हे जीवदान आज आपल्याला नुसतं जीवदान नाही, तर स्वाभिमानाचं जगणं आपल्या वाट्याला आलंय. हे ज्या स्त्रीमुळं, ज्या बाबासाहेबांच्या चळवळीमुळं आणि त्याला दिलेल्या साथीमुळं आपल्या वाट्याला हे जीवन आलेलं आहे. याचे उपकार आपण कधी नाही विसरले पाहिजे. आणि त्यामुळंच माता रमाईचं योगदान जे आहे, त्यांचा संघर्ष जो आहे, तो माता रमाईकडे कमकुवत स्त्री म्हणून न पाहता एक कणखर आणि स्वाभिमानी स्त्री म्हणून पाहिलं पाहिजे. तरच आपण त्यांचे लेकरं म्हणून त्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त हे खऱ्या अर्थानं कोटी कोटी नमन खरं ठरेल.